हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 38 साईज प्रिन्स कट ब्लाउज. त्यासाठी मी इथे अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि मधून एक रेख आखून घेतली. नंतर उंची घ्यायची आहे आपल्याला. माझी उंची आहे 14. त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 15चं घेतलेला आहे. 38 साईज प्रिन्स कट ब्लाउज असल्याने आणि मागचा नेक पण गोल आणि सिंपल आहे म्हणून मी ते 6 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच मुंडा खोली. 6 बाय 6 इंचाचा चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. छातीचा चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. 38 चा चौथा भाग 9.5, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 11.5 इंच घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुमची जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग करून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. इथे कंबर आहे 34 ची. 34 चा चौथा भाग 8.5, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 10.5 इंच घेतलेला आहे. नंतर साईडने खालती 2 इंच आणि छातीच्या साईडने अर्धा इंच ॲड करून तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. नंतर मुंडाखोलीचा शेप देऊन घ्यायचा. नंतर खालती 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडने 3 इंच घेऊन तिरकी रेघ आखून घ्यायची. नंतर घ्यायचं आहे 5.5 इंच सरळ रेघ आखून घ्यायची. नंतर 2 इंच घ्यायचं आणि क्रॉस रेघ आखून घ्यायची. नंतर खालती पाऊण इंच वाढवून घेऊन दाखवल्याप्रमाणे रेषा आखून घ्यायच्या. नंतर आपल्याला द्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप. 2.5 इंचाची गलारुंदी घ्यायची आहे. पुढचा गला मी 6 इंच घेते. नंतर पुन्हा 2.5 इंच घेऊन सरळ रेघ आखून घ्यायची आहे. नंतर पुन्हा आपल्याला अर्धा इंच आणि गोल गल्याचा शेप द्यायचा. नंतर सेम पद्धतीने आपल्याला मागचा भाग आखून घ्यायचा आहे. उंची घेऊन त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. नंतर सरळ रेघ आखून घ्यायची. 10.5 इंच कमर घ्यायची. सहा बाय 6चा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. 11.5 इंच छातीचं मेजरमेंट घ्यायचं. नंतर घ्यायचं आपल्याला मागच्या गल्याची पट्टी. इथे आपण गल्याचं माप घ्यायचं नाही. मागची गल्याची पट्टी तयार जेवढी असेल तेवढं त्याचं मेजरमेंट घ्यायचं. इथे याचं मेजरमेंट आहे 2.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 3.5 इंच होईल. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. नंतर घ्यायचं आहे आपल्याला गल्याच्या खोलीनुसार इथे आपण मेजरमेंट घेऊ. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून गल्याचा शेप देणार आहे. अशा सोप्या पद्धतीने आपला प्रिन्स कटचा डायग्राम काढून झालेला आहे. आता आपण कटिंग करणार आहोत. कटिंग करताना अगोदर मधून कट करायचं. नंतर मुंडाखोली आणि खालती छाती कमर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे. अजून पण तुम्ही वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. नवीन शिकायला सुद्धा मिळेल. तुम्हाला जर माझ्याकडून रेडीमेड पॅटर्न तयार करून पाहिजेत असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मला प्रिन्स कटचे कटोरीचे रेडीमेड पॅटर्न तयार करून देईन मी. मागच्या भागाची कटिंग कंप्लीट झाली आहे. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत. अगोदर पुढचा गला कट करून घ्यायचा. नंतर प्रिन्स कटचा शेप कटिंग करून घ्यायचा.
अशा सोप्या पद्धतीने आपली कटिंग सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आता आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथे स्लीवची उंची घ्यायची आहे. स्लीवची उंची आहे 4 इंच. त्याच्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 5 इंच घेते. दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 इंच मी इथे घेतलेला आहे. इथे बाह्यउतार घ्यायचा आहे 1.5 इंच आणि नंतर 2 इंच सरळ घ्यायचा आहे. अगोदर वरचा शेप मारून घ्यायचा, नंतर खालचा शेप मारायचा. दोन्ही शेपमध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला दंडगेर आहे 13 इंच. 13चा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे 6.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 8 इंच इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे. नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. बाहीचा सेंटर काढून घ्यायचा, ओपन करून आतला शेप कापून घ्यायचा. अशा पद्धतीने आपले स्लीव सुद्धा कटिंग करून होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रिन्स कट ब्लाऊज कोणत्या साईजची कटिंगचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे मला साईज कमेंट करून सांगा. मी नक्की त्या साईजचा कटिंग व्हिडिओ बनवेन.